हॅलो, नमस्कार. आज मी आलेले आहे एका ऐतिहासिक ठिकाणी, जिकडे तुम्ही गेल्यानंतर सुद्धा प्रसन्न व्हाल. खरं तर वर्षातून एकदा जाणं मस्ट आहे इथे. हा आहे आपल्या शिवाजी महाराजांचा शपथविधी झालेला. 19व्या वर्षी त्यांनी जी शपथ घेतली, तो किल्ला. हा आहे रायरेश्वर किल्ला, जिकडे शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती. म्हटलं चला जाऊया, ट्रेकचं पहिलं सुरुवात इथूनच करावी. छोटूसा ट्रेक आहे असं सांगून मला आणलं होतं, पण खरंच सांगते आहे थोडासा हार्ड. बिगिनर्ससाठी तरी हार्डच वाटणार आहे तो. तुमच्यासाठी जे नॉर्मल ट्रेक करतात त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. सो इथला हा परिसर आहे खूप छान, खूप सुंदर आणि खूप पॉझिटिव्हिटी देणारा. कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू आम्हाला 5:30 वगैरे वाजले होते तिथे जाईपर्यंत. म्हणून मग आम्ही हा प्लॅन कॅन्सल करायचं ठरवलं, की इकडे-तिकडे एक्सप्लोअर करूयात. सगळ्यात आधी आपण टेंट लावूयात. छान टेंट लावल्यानंतर म्हटलं मग काय जे असेल ते बघूयात आणि तसंच केलं आम्ही. टेंट लावायला आम्हाला 15-20 मिनिटं गेलीच. हा आहे डिकॅथलॉनचा टेंट, जो सूरजने आणला होता आणि खरंच तो 10 ते 15 मिनिटामध्ये लावून झाला होता. मला वाटलं खूप वेळ जाईल, पण तसं काही नाही. अगदी इझी बिझी लागून गेला होता तो. मजा आली काहीतरी करताना असं. तर दिवस मावळला आहे, थंड हवा चालली आहे. गावातले जे लोक आहेत ते आपले आपले गाई म्हैस चरायची घेऊन चालली आहेत. बघूयात, खूप छान एक्सपिरियन्स आहे. मी खूप एक्सायटेड आहे काय करायचं आहे. आता भजी चहा येईल त्याचा आनंद घेऊयात. संध्याकाळी मसाले भात करणार आहे. बघूयात इथे जमतोय का. फर्स्ट टाइम काहीतरी. आरती तुला कसं वाटतंय? खूप छान, खूप मस्त. कसं असं आहे हा? काहीतरी एक्सपिरियन्स करायचं होतं खूप दिवस. आज छान वाटतंय. बघूयात. आणि आता तोच एक्सपिरियन्स. आणि टेंट लावून असा छान तयार झाला आहे. त्याच्यामध्ये सगळं सामान टाकणार आहे मी. आणि जरासं संध्याकाळी शेकोटी वगैरे पेटवायची आहे, तर त्यासाठी लाकडं गोळा करू. आता अशी लाकडं गोळा केलेत आम्ही. काहीतरी थ्रिल करायचं आहे म्हणून. थ्रिल मीन्स शेकोटी पेटवणार आहोत आपण. घरून बटाटे आणलेत भाजायला. आणि ते कसं वाटतंय इथे येऊन तुला? एकदम मस्त वाटतंय. हम्म. एकदम छान. आणि खूप दिवसातून आले त्यामुळे खूप एक्साइटेड आहे. कोणी विचारायला नाही आगे पिछे. हो. सगळ्यात आधी खूप हवा चालत होती, त्यामुळे आम्ही म्हटलं आधी चहा बनवून घेऊयात आणि मग भात वगैरे करूयात. मग त्यासाठी सगळं सामान वगैरे काढून घेतलं आणि चहा बनवला. थोडे पापड वगैरे तळले आम्ही. त्यानंतर मी जे शूट करायचं विसरले, मी भातसुद्धा बनवून घेतला होता आणि मग त्याच गॅसवरती आम्ही चहा करून मग ठरवलं की चहा पिऊयात आणि थोड्या वेळाने जेवण करूयात. पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्ही एक थाळीसुद्धा सांगितली होती तिथे. नाचणीची भाकरी आणि पिठलं आणि भात आपण केलेला आहोत असं ठरवलं होतं. त्यामुळे आम्ही थाळी येण्याची वाट बघत होतो. तोपर्यंत म्हटलं चहा पिऊन घेऊयात. मग काय, एन्जॉय काहीतरी वेगळा म्हणून चालू होतं सगळं. आणि तिथली थाळी बेस्ट होती. आम्ही ₹160 अनलिमिटेड थाळी सांगितली होती, ज्याच्यामध्ये तुम्ही कितीही भाकरी खाऊ शकता. पण आम्ही तिघांसाठी 3 भाकरी, थोडंसं पिठलं, छान ठेचा, तिथलं पारंपरिक लोणचं वगैरे असा सगळा बेत होता. बाकी जास्त काही नव्हतं. इंद्रायणी तांदळाचा भात होता, जो आम्ही मिस केला, कारण आम्ही इथे ऑलरेडी भात करून ठेवला होता. म्हणून म्हटलं नको, वाया जाऊन काय उपयोग नाही आहे. आणि आमच्याच समोर लगेचच त्या माळावरतीच तिथे दुसऱ्या लोकांनीही, पुण्याचे जे ग्रुप आला होता त्यांनीही टेंट लावला होता आणि तेही खूप छान एन्जॉय करत होते. कधीतरी ना आपल्या गडबडीच्या लाईफमधून असा एक वेळ काढायचा असतो, जिकडे फक्त आपले फ्रेंड्स, आपले नातेवाईक किंवा आपल्या आवडीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत तो वेळ घालवू शकतो आपण. मजा येते काहीतरी वेगळं करायला सुद्धा. कधी-कधी ना आयुष्यात असे क्षण घालवायचे असतात आणि आम्हीही तसाच एक टाईम स्पेंड केला, क्वालिटी टाईम म्हणता येईल. आम्ही तिघे खूप बेस्ट फ्रेंड आहोत आणि फ्रेंड्ससोबत जरा मजा येते, हे मी
काहीतरी नेलं होतं, तो मसाला पिझ्झाचा. तो पापडांवर टाकत होतो. नाचणीचे पापड होते आणि आय थिंक मी ते चिरताना करपले होते की ते कडू लागतात मला माहीत नाही, पण थोडीशी कडवट चव होती त्यांची. छान मजा येत होती. पण जरा गप्पा मारल्या आणि म्हटलं आता काहीतरी बसूयात करत निवांत, कारण आमची थाळी यायला वेळ होता. तो माणूस तिथे आणून देणार होता. तुम्ही घरीही जाऊन ते एन्जॉय करू शकता, पण हे सगळं सामान होतं त्यामुळे आम्हाला इथेच थांबावं लागलं होतं. हे सगळं झालं आणि त्यानंतरची ही तयारी जी चालू आहे ती बघताय तुम्ही. हा व्हिडिओ क्लिप्स मागे पुढे झालेत, पण मी मगाशीच चहा आणि भात बनवला होता आणि त्याच्या आधीच्या या क्लिप आहेत ज्या मागे झाल्यात. सो आधी आम्ही सगळी ही भाताची वगैरे बेसिक तयारी केली, चहाची तयारी केली, पापड तळण्याची तयारी केली. एक तिकडे शेड होतं त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं नेलं. तिथे भात वगैरे केला कारण हवा खूप जोरात जोरात येत होती, ज्याने तो छोटूसा सिलेंडर किंवा गॅस पेटत नव्हता. आणि मग काय, जेवणही आलं होतं तोपर्यंत चहा पिऊन झाला होता. छान नाचणीची भाकरी होती, पिठलं, कांदा, ठेचा आणि लोणचं. टेस्टचं म्हणाल तर चुलीवरच्या भाकरी होत्या, कडक कडक, मग अशा इतक्या, म्हणजे त्याची टेस्ट नाही आपण वर्णन करू शकत अशी होती. ते खाल्लं आणि शेकोटीची तयारी घेतली करायला, बट त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल काहीतरी टाकल्याशिवाय ते पेटणार नव्हतं हे मला अंदाज आलाच होता, कारण ते थोडंसं ओलसर होतं. मग तोही प्लॅन कॅन्सल केला. पेटवण्याचा 2-3 वेळा ट्राय करून सोडून दिलं आणि छान आम्ही गप्पा मारत मारत राऊंड मारले आणि आजचा दिवस असा गेला आहे. बघू उद्या सकाळची सफारी, त्याच्यासाठी दुसरा पार्ट नक्की बघा. बाय.